Hello student, welcome to our page. Today we are going to start the new concept from the chapter number 8 electrostatic, which is electric potential energy. Already we had considered about the electric field intensity for the different shapes according to the Gauss theorem. Those were the applications of Gauss theorem. Today we are going to consider the fresh concept, which is electric potential energy. I think you all are familiar with the universal law, which is for conservation of energy. तर त्या लॉच्या अकॉर्डिंग तुम्हाला माहिती आहे की एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स असतात आणि त्यापैकी इथे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ही काय करायची आहे, कन्सिडर करायची आहे. आता ऑब्वियस आहे ज्यावेळेस आपण एक इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कन्सिडर करत असतो किंवा इलेक्ट्रिक फील्ड ज्या ठिकाणी कन्सिडर करतो, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन टाईपचे चार्जेस आहेत जे इलेक्ट्रिक फील्ड राईज करतात. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. तर जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते जर आपण बघितले तर पॉझिटिव्ह चार्जेससाठी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती वेगळी असणार आहे आणि निगेटिव्हसाठी ती वेगळी असते. त्यांचं नेचर हे टोटली डिफरंट असतं. अँड इफ वी ब्रॉट एनी टू चार्जेस व्हेरी क्लोज टू इच अदर, डिपेंडिंग ऑन देअर पोलॅरिटी there will be some force of attraction or there will be some force of repulsion. So if we are considering like charges, जर आपण लाईक चार्जेस कन्सिडर करणार असेल तर त्या ठिकाणी काय असतो, फोर्स ऑफ रिपल्शन असतो. मग तुम्ही दोन पॉझिटिव्ह चार्जेस घ्या किंवा दोन निगेटिव्ह घ्या, तिथे काय असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि जर आपण अनलाईक चार्जेस घेतले तर त्या ठिकाणी जो फोर्स असतो तो कुठला असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. तर ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शनच्या बेसवरतीच आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन जे आहे ते ऑब्टेन करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला वर्क एनर्जी थेरमसुद्धा माहिती पाहिजे, जो आपण प्रिव्हियस इयरमध्ये बघितलेला आहे. तर वर्क एनर्जी थेरमचा अर्थ असा की एखाद्या सिस्टीममध्ये जो काही वर्क डन असतो तोच एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत असतो. तोच काय केला जातो, एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केला जातो. म्हणजे इथे मी इनडायरेक्टली वर्कचं इक्वेशन ऑब्टेन करणार आणि तेच इक्वेशन ॲज अ पोटेन्शियल एनर्जी म्हणून काय करणार, कन्सिडर करणार. सो फॉर दॅट पर्पज आय एम गोइंग टू कन्सिडर द सिस्टीम ऑफ चार्जेस, द सिस्टीम ऑफ चार्जेस. तर त्यासाठी काही चार्जेस मला कन्सिडर करायचे आहे. तर त्यासाठी मी एक युनिट टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज घेणार आहे आणि तो एका फिक्स्ड पॉइंटला त्याची एक पोझिशन आपण घेणार आहे. एका स्पेसमध्ये तो सिच्युएटेड झालेला आहे आणि आपण काय करणार आहे, दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या जवळ आणणार आहे. सो टू ब्रिंग एनी अदर पॉझिटिव्ह चार्ज क्लोज टू दॅट पॉझिटिव्ह चार्ज सम वर्क इज नेसेसरी. त्या ठिकाणी काही वर्क नेसेसरी असणार आहे. अँड धिस वर्क डन इज नथिंग बट इट इज गोइंग टू बी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. म्हणजे तो चार्ज तिथे आणण्यासाठी जो काही वर्क असणार आहे त्यालाच आपण ॲज अ पोटेन्शियल एनर्जी म्हणून कन्सिडर करणार आहे. आता हा जो वर्क डन आहे कशासाठी परफॉर्म केला जाणार आहे, दॅट वर्क डन इज गोइंग टू बी परफॉर्म्ड अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे त्या दोन चार्जेसमध्ये जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट तो वर्क असणार आहे. अँड दॅट विल बी कन्व्हर्टेड इन टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. हा फॉर्म्युला आपल्याला इथे काय करायचा आहे, यूज करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे जर एखाद्या सिस्टीममध्ये वर्क डन होत असेल तर तो बेसिकली फोर्समुळे असतो. आणि इथे जो फोर्स आहे तो कुठला आहे, तर इथे आपण फोर्स जो घेतोय तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घेतोय, ज्याला आपण इथे वेक्टर एफ कन्सिडर केलंय. डॉट वेक्टर डी आर मीन्स द डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे त्या फोर्सच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध जाऊन आपण त्या ठिकाणी किती फोर्स, किती डिस्प्लेसमेंट अप्लाय केलं त्या फोर्सच्या अगेन्स्ट, तर तो डिस्प्लेसमेंट इथे घ्यायचा आणि त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजेच काय असेल, वर्क डन. आणि त्यालाच मी ॲज अ डी यू म्हणून कन्सिडर करणार. सो हिअर डी यू इज गोइंग टू बी इन्क्रीज इन PE, दॅट मीन्स पोटेन्शियल एनर्जी. DU म्हणजेच काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये जो काही इन्क्रीज होतोय तो फॅक्टर आपण DU ने काय करतोय, इंडिकेट करतोय. आणि कधी तो DU भेटणार आहे आपल्याला, when that charge will be displaced through the small distance dr
and F is the net force exerted on the charge. तर ह्या मॅनरने आपण ते फॉर्म्युला घेतलेला आहे. मग आता मला व्हॅल्यू वन बाय वन काय करायच्या, पुट करायच्या. डी आर काय असणार आहे, एफ किती असणार आहे, हे सर्व आपल्याला काय करायचंय, कन्सिडर करायचं. सो सपोज आता मी एक प्लस क्यू चार्ज कन्सिडर करणार आहे एका स्पेसमध्ये, जो ओ पॉइंटला मी प्लेस केलेला आहे. प्लस कॅपिटल क्यू चार्ज आहे जो मी कन्सिडर करणार आहे आणि तो ओ पॉइंटला काय आहे, सिच्युएटेड आहे. त्यानंतर आणखीन एक चार्ज घेतोय मी प्लस क्यू झिरो, विच इज युनिट टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज. इट इज युनिट टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज विच इज प्लेस्ड ॲट पॉइंट ए, जो मी ए पॉइंटला काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. आता ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते मी घेणार आहे R1. So here the distance between these two forces is going to be R1. Okay. Now, as these two forces are like forces, then there is some electrostatic force of repulsion is going to present. त्या दोघांमध्ये काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, कारण की त्या दोन्ही चार्जेसची पोलॅरिटी ही सेम आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जो फोर्स असेल तो कुठला असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन त्या ठिकाणी असणार आहे. इट इज गोइंग टू बी फोर्स ऑफ repulsion. Now we know that there is some range of that electrostatic force. म्हणजे जर आपण हा Q0 चार्ज अजून लांब घेऊन गेलो तर तो फोर्स मे बी एका पर्टिक्युलर डिस्टन्सला तो डायरेक्टली काय होणार आहे, झिरो होणार आहे. दॅट मीन्स हिअर दॅट Q0 पॉइंट शुड बी इन द रेंज ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ दॅट प्लस Q. सो दे शुड बी इन रेंज ऑफ each other. Then only that opposite electric force will be applied. आता मी एक आणखीन एक पॉइंट घेणार आहे B, जो किती डिस्टन्स वरती घेतोय, R2 इतक्या डिस्टन्स वरती काय करतोय, कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो पॉइंट आहे A पॉइंट आणि B पॉइंट यांचे डिस्टन्सेस वेगळे वेगळे आहेत. प्लस Q पासून त्यांचे जे डिस्टन्स आहे ते वेगळे वेगळे आहेत आणि त्यामुळे त्या दोन्ही पॉइंटला जो फोर्स एक्झर्ट होणार असेल तो फोर्स मात्र हा एकमेकांपासून काय असेल, वेगळा असेल. बिकॉज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन ऑर अट्रॅक्शन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. तो डिस्टन्सवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, त्यामुळे त्याचं दोन्ही पॉइंटला जी व्हॅल्यू आहे ती वेगळी असणार आहे. आता सपोज मी काय करतोय, ह्या ए पॉइंट पासून त्या चार्ज Q0चं जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती झालेलं आहे, dr इतकं डिस्प्लेसमेंट होत आहे असं आपण काय करू, कन्सिडर करू. स्मॉल डिस्प्लेसमेंट, इट इज स्मॉल डिस्प्लेसमेंट. ओके. अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन Fe, कुणाच्या अगेन्स्ट आहे, त्या Feच्या अगेन्स्ट. म्हणजे मी डिस्प्लेसमेंट लेफ्ट साईडला परफॉर्म करतोय आणि फोर्स कुठे आहे, तो राईट साईडला ॲक्ट होतोय, म्हणजे अपोजिट फोर्स आहे तो. Now, according to our formula, du is equals to F dot dr. काय आहे, F dot dr हा फॉर्म्युला आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी साठी घेतोय. ओके. सो नाउ instead of that F, I am going to consider Fe. I am going to consider Fe. काय घेतोय मी, Fe घेणार आहे. ओके. दुसरी गोष्ट, मला इथे त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे जर डॉट प्रोडक्ट असेल तर डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूडच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करताना मला काय घ्यायचं आहे, कॉस थीटा घ्यायचा आहे. काय घेणार आहे मी, कॉस थीटा त्या ठिकाणी काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. ओके. मग आता कॉस थीटा कुठे गेला, आपल्याला थीटाची व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग हा थीटा जो आहे तो कुणामधला अँगल आहे, दिस वेक्टर Fe अँड dr. ओके. आता मी डिस्प्लेसमेंट कुठे करतोय, लेफ्ट साईडला, आणि तो अपोजिंग फोर्स कुठे ॲक्ट होतोय, राईट साईडला. म्हणजेच ही एक स्ट्रेट लाईन झाली. मग स्ट्रेट लाईन अँगल किती डिग्री असतो, 180 डिग्री असतो. मग आता कॉसच्या व्हॅल्यू जर तुम्ही घेतल्या तर cos 0 1, cos 90 0 अँड cos 180 विल बी -1. तो किती असेल, -1 असेल. म्हणून हा मॅग्निट्यूडचा इक्वेशन किती घेतलेला आहे मी, -Fe dr. तर इथे लक्षात आलंय की तो वेक्टर फॉर्म कसा रिमूव्ह केलाय आपण,
अँगल्स इम्पॉर्टंट आहे इथे. अँड नाव दॅट निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट negative sign indicate that displacement is opposite to that of electrostatic force of repulsion. म्हणजे त्या फोर्सच्या अगेन्स्ट मी ते डिस्प्लेसमेंट काय करतोय, परफॉर्म करतोय. याचा अर्थ असा होतो. आता हा जो डिस्प्लेसमेंट आहे तो आपल्याला ओ पासून काउंट करायचा आहे. मी हा जो dr डिस्प्लेसमेंट आहे ना, dr जो डिस्प्लेसमेंट आहे तो ए पासून एक छोट्या डिस्टन्स वरती घेतला होता. पण मला टोटल डिस्प्लेसमेंट किती करायचं आहे, ए पासून बी पर्यंत करायचं आहे. मग ए चा डिस्टन्स आहे r1 आणि बी चा डिस्टन्स आहे r2. कुठल्या पॉईंट पासून, ओ पॉईंट पासून, कारण की आपण ह्या प्लस क्यूच्या अगेन्स्ट त्याची मुवमेंट परफॉर्म करतोय. मग लिमिट मला अप्लाय करावं लागेल ज्यावेळेस मी टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी काढायला जाणार आहे. सो डेल्टा मीन्स चेंज. सो डेल्टा यू इज total change in potential energy of the system during the movement of that charge plus q0, and it will be, that movement will be from r1 to r2. so therefore we are taken it as a limit. त्या लिमिटच्या बाहेर जायचं आहे का आपल्याला, नाही, r1 पासून r2 पर्यंतच आपण कन्सिडरेशन घेतोय. सो therefore इंटिग्रेशन r1 to r2 du is the total change in potential energy for entire system. आता du ची व्हॅल्यू पुट करा फक्त. आयदर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये पुट करा किंवा मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये पुट करा. कसंही केलं तरी सेम थिंग आहे. ओके. सो डेल्टा यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन r1 टू r2. लोअर लिमिट इज r1, अपर लिमिट इज r2. वेक्टर fe डॉट वेक्टर dr, आणि याचा मॅग्निट्यूड तर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलाय, तो किती आहे, मायनस fe dr. हा मॅग्निट्यूड ऑलरेडी आपण कन्सिडर केलाय. ओके. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नेसेसरी आहे आपल्याला इथे. fe dr तर ठीक आहे, dr म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, ते डिस्प्लेसमेंट होतंय, मान्य आहे. पण इथे इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन these two charges is going to be calculated with the help of Coulomb's law. त्याच्यासाठी Coulomb's law माहिती पाहिजे. So what is the expression according to the Coulomb's law? Fe is equals to 1 upon 4 pi epsilon 0 q1 q2 divided by r square. q1 q2 divided by r square हा मॅग्निट्यूड फॉर्मॅट मध्ये, आणि आपण इथे वेक्टर फॉर्मॅट मध्ये घेतोय. तो काय घेतलेला आहे, वेक्टर फॉर्मॅट मध्ये आपण घेतलेला आहे. मग q1 च्या जागेवर मी घेतला q, q2 च्या जागेवर घेतला q0, आणि डिस्टन्स किती आहे r स्क्वेअर, आणि तिथे मी त्या डिस्टन्सचं युनिट वेक्टर घेतला कारण की मला हा वेक्टर फॉर्म घ्यायचा आहे. आणि इथे मायनस साइन काय इंडिकेट करतोय, इट इज फोर्स ऑफ रिपल्शन. सो मायनस साइन इज इंडिकेटिंग दॅट इट इज फोर्स ऑफ रिपल्शन. सो देअरफॉर फॉर अ सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्जेस, किती चार्ज घेतले आपण इथे, 2. डेल्टा यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन r1 टू r2 du. So du is fe dot dr. So here we are going to put the value delta u is equals to vector r1 to r2 minus 1 upon 4 pi epsilon 0 capital Q small q0 divided by r square vector r into vector dr. फक्त काय केलंय, वेक्टर fe ची जी काय व्हॅल्यू आहे ती फक्त मी इथे काय केलेली आहे, सबस्टिट्यूट केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. मग आता इथे मॅग्निट्यूड फॉर्मॅट मध्ये जर मी याचं इंटिग्रेशन काढायला गेलो, आता पूर्ण सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं तर चेंज होणारा जो फॅक्टर आहे तो फक्त डिस्टन्स आहे. चेंज होणारा जो फॅक्टर आहे तो फक्त काय आहे, डिस्टन्स आहे. आणि बाकीच्या सर्व ज्या टर्म्स आहेत त्या काय होत आहेत, कॉन्स्टंट असतात. आता 1 upon 4 pi epsilon 0 तो कॉन्स्टंट आहे अकॉर्डिंग टू दॅट कुलोम्स लॉ. त्यानंतर पूर्ण सिस्टीम मध्ये आपण चार्जेस काय बदलत नाहीये, म्हणजे प्लस क्यू आणि स्मॉल q0 हे पण सेम आहेत. उरला फक्त r जो चेंज होतोय इथे, जो काय होतोय, फक्त चेंज होतोय. मग आता ह्या r स्क्वेअरला जर मी न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर त्याची पॉवर किती होणार, -2. म्हणजे मला इथे इंटिग्रेशन r raised to -2 dr हा कॅल्क्युलेट करायचा आहे.
मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन x रेस टू n dx इज x रेस टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. ओके, तीच कन्सेप्ट इथे घ्यायची, फक्त मला बेस असेल r रेस टू द पॉवर -2 प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1. सो -2 प्लस 1 इज -1. पुन्हा हा r रेस टू द पॉवर -1 जर मी डिनॉमिनेटरला पाठवला तर तो किती होणार, तो काय होणार आहे, +1 पॉवर होईल त्याची, आणि त्यामुळे मला इक्वेशन काय भेटेल. आता मी हे कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले, त्यांचं इंटिग्रेशन घेता येणार नाही. -1/4πε0 कॅपिटल Q/Q0, आणि दुसरी गोष्ट -2 प्लस 1 ची व्हॅल्यू येते -1, म्हणून त्या ब्रॅकेटचं इंटिग्रेशन किती आलं, -1/r. इंटिग्रेशन वी आर गोइंग टू अप्लाय, लिमिट वी आर गोइंग टू अप्लाय r1 टू r2. ओके, मग आता हे दोन मायनस साईन काय होतील, प्लस होतील, म्हणून इक्वेशन काय झालं, प्लस झालं. सो +1/4πε0 Q0 इंटू 1/r2 मायनस 1/r1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, so upper is r2, lower is r1. So therefore we had got the final delta u, which is 1/4πε0 Q0 into bracket 1/r2 minus 1/r1, आणि त्यालाच तुम्ही ॲज अ वर्क डन सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर करू शकता. आणि जनरली r1 हा इन्फिनिटी असतो, आणि त्यामुळे आपण इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला, त्या पर्टिक्युलर पोझिशनवरती आणून ठेवतो त्या चार्जला. त्यामुळे हे जे एक्सप्रेशन आहे ते कसं होणार आहे, सो देअरफॉर u सफिक्स r ur इज इक्वल्स टू 1/4πε0 as it is. Instead of capital Q, now I am taking general formula Q1, instead of Q0 Q2, and we are bringing that charge Q2 or Q1 from the infinity to the position r. So here instead of r2 I have to put r, and instead of r1 I have to put infinity, and 1/infinity is 0. So therefore the final expression for potential energy I am getting is ur is equals to 1/4πε0 Q1 Q2 divided by small r, where charge is brought from the infinity to that point. इन्फिनिटी वरून त्या पॉइंट वरती मी त्याला काय केलेलं आहे, ब्रिंग केलेलं आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. In this way we are able to obtain the electric potential energy of any system. Obviously it is energy, so its SI unit is going to be joule, and another unit we can measure it in electron volt also. Then 1 joule of energy is nothing but it is the energy stored to move the charge of 1 coulomb through the potential difference of 1 volt. And 1 eV energy is the change in kinetic energy of an electron while crossing 2 points maintained at a potential difference of 1 volt. So you know that 1 eV means change in kinetic energy of that electron which is moving between those 2 points when that potential difference is 1 volt. So the conversions are necessary in the numericals. 1 eV is equals to 1.6 into 10 raised to the power minus 19 joule, and you are familiar with this numerical value which is charge on electron. So 1 eV is equals to 1.6 into 10 raised to the power minus 19 joule. So if you want to convert the eV into joule, you have to multiply by the value of charge on electron, then milli electron volt is MeV, 1.6 into 10 raised to the power minus 22, then kilo electron volt 1 keV, 1.6 into 10 raised to the power minus 16, and therefore U will be considered in these terms. तर हे काही त्याचे अनदर युनिट्स आहे, EV, MEV and 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर यांचे कन्वर्जन्स तुम्हाला माहिती पाहिजे, हे एक्झाम्पल्स मध्ये नेसेसरी आहे. आता हा जो फॉर्म्युला मी घेतला तो 2 चार्जेससाठी घेतला,
मग आता समजा जर मी 2 चार्जेसच्या ऐवजी 3 चार्जेसची सिस्टीम जर घेतली, 3 चार्जेसची सिस्टीम जर घेतली, तर त्या केसमध्ये जी एनर्जी आहे ती कशी कॅल्क्युलेट करणार मी? आता 4 एनर्जीज ॲक्च्युली असतील. मी पहिल्यांदा Q1 ला आणून ठेवणार, जो आणताना तिथे कुठलाही चार्ज प्रेझेंट नसेल, म्हणून कुठलाही अपोजिंग फोर्स नसेल, म्हणून कुठलाही वर्क डन नसेल, म्हणून कुठलीही एनर्जी नसेल. मग Q1 मी ऑलरेडी आणून ठेवलाय. Q1 च्या अगेन्स्ट मी आता कुणाला आणतोय? Q2 ला आणतोय, ज्याचं Q1 पासूनचं डिस्टन्स किती आहे? R12. म्हणून तोच फॉर्म्युला मी वापरला, 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R12 विच इज द डिस्टन्स बिटवीन Q1 Q2. आता 2 आणले मी. आता मी येतोय तिसरा चार्ज घेऊन. आता तिसरा चार्ज ज्यावेळी मी आणणार आहे, तर मला 2 चार्जेसच्या फील्डला अपोज करायचं आहे. एक म्हणजे Q1 ची फील्ड आणि दुसरी म्हणजे Q2 ची. त्यामुळे मला 2 वर्क डन्स करावे लागतील. एक अगेन्स्ट द Q3 which is 1/4πε0 Q1 Q3 upon R13, and second one is 1/4πε0 Q2 Q3 upon R23, which is against the third charge. And by combining all these, we can write down the electric potential energy for 3 charges system as 1/4πε0 is a common factor into bracket Q1 Q2 divided by R12, Q1 Q3 divided by R13, Q2 Q3 divided by R23. आणि असेच तुम्ही नंबर ऑफ चार्जेस वाढवू शकता. समजा मी 4th चार्ज इथे घेतला, तर त्या 4th चार्जला ह्या तिघांच्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म करावं लागेल. म्हणून आपल्या ब्रॅकेटमध्ये आणखीन 3 टर्म्स ॲड होतील. कुठल्या 3 टर्म्स? Q1 Q4 डिवायडेड बाय R14, Q1 Q2 डिवायडेड बाय R24, then Q3 Q4 divided by R34. So in this way 3 terms will be added. So in total 6 terms will be there. So sometimes question will be asked either in theory or in competitive exams, and at that time they will give triangle or quadrilateral or square or rectangle like this. So triangle means 3 charge system, quadrilateral means 4 charges system. So for today that's it. I hope you understood the expression for electric potential energy for both 2 charges system as well as 3 charges system. So here, if you just came to our page, I request you to like, subscribe and share our page. And if you want to watch the previous videos regarding this lesson chapter number 8, the links are given in the description, and also you have to press the bell icon so you will not miss the updates from our page. So thanks for watching the video. Have a nice day.